नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आली, तिच्या अगोदर असणार पूर्व परीक्षा. तर त्या अनुषंगाने अर्थ नियोजन या प्रकरणाची आज आपण रिव्हिजन घेणार आहोत. एक संपूर्ण उजळणी आपल्याला घ्यायची आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 वर चर्चा करतो. त्यातलं 4थं प्रकरण अर्थ नियोजन याची एक रिव्हिजन आपण घेऊयात. तर ही जी रिव्हिजन आहे ती तुमच्या पूर्व परीक्षेमध्ये आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा खूप उपयुक्त असणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा. सगळ्या महत्त्वाच्या संकल्पना, सगळी महत्त्वाची गणितं, सगळे महत्त्वाचे मुद्दे आज आपल्याला बघायचे आहेत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला जाऊयात पुढे. बघा, या प्रकरणाची सुरुवात करण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेतलं पाहिजे. बघा, ते मुद्दे कुठले? पहिली गोष्ट लक्षात घ्या, जीएसटी. जीएसटी या प्रकरणामध्ये जीएसटी म्हणजेच काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आपण पूर्ण फुल फॉर्म मध्ये जर बघितलं तर, आणि मराठीमध्ये आपण याला म्हणतो वस्तू व सेवा कर. आता जीएसटी ज्यावेळेस आपण कुठलीही वस्तू घेतो, आता माझ्या हातामध्ये एक घड्याळ आहे, हे घड्याळ ज्यावेळेस मी घेतलं त्यावेळेस मला जीएसटी टॅक्स पेड करावा लागला. हा जो चष्मा ज्यावेळेस मी घेतला तेव्हा जीएसटी पेड करावा लागला. ज्यावेळेस मी हा कोट मागवला ऑनलाईन तेव्हा जीएसटी पेड करायला लागला. माझ्या मागे हा जो बोर्ड आहे, या बोर्डवर मी जवळपास 18,000 रुपये जीएसटी भरलेला आहे. ज्या कॅमेऱ्यामधून हे शूट होतोय लेक्चर, तो कॅमेरा जवळपास त्याच्यावरती जवळपास मी 10-12 हजार रुपये टॅक्स भरलेला आहे जीएसटी. तर हा जो जीएसटी टॅक्स आहे तो आपण सगळेजण छोट्या छोट्या वस्तू ज्यावेळेस घेतो, मोबाईल घेतो, घरात टीव्ही घेतो, वॉशिंग मशीन घेतो, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण एक टॅक्स पे करतो. तो टॅक्स म्हणजे जीएसटी. आता या जीएसटीचे दोन भाग आहेत. म्हणजे समजा तुम्ही जर का एखादा मोबाईल घेतला 20,000 रुपयाचा, त्याच्यावरती समजा तुम्ही 12% टॅक्स दिलं, म्हणजे 2,400 रुपये जर का तुम्ही टॅक्स दिला त्यावरती, तर या 2,400चे दोन भाग होतात. ओके, एक 1200चा एक भाग आणि दुसरा एक 1200चा. ओके, हा जो एक भाग आहे तो म्हणजे सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि दुसरा आहे एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर हे दोन भाग आहेत. हे दोन भाग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जीएसटीचे दोन भाग आहे. म्हणजे एक भाग जो आहे तो म्हणजे सीजीएसटी, जो जो जे पैसे केंद्राकडे जातात, आणि दुसरे पैसे जे आहेत 1200 रुपये ते एसजीएसटी म्हणजे ते स्टेटकडे जातील, राज्य सरकारकडे जाणार आहे. म्हणजे एखाद्या वस्तूवरती जर का 10% जीएसटीचा दर असेल किंवा 12% जीएसटीचा दर असेल, तर सीजीएसटीचा दर 6%, एसजीएसटीचा दर 6%. तर या दोन छोट्या छोट्या गोष्टी त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. याच्यानंतर पुढे सुद्धा आणखी बऱ्याचशा संकल्पना आहेत, त्यावरती आपण नंतर जसजसे प्रश्न येतील तसं आपण चर्चा करू. आता इथे पहिला प्रश्न बघा, एकदम साधा सोपा आहे प्रश्न, की पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे. तर सीजीएसटी व एसजीएसटीचा दर किती? बघा, आता लक्षात घ्या, जीएसटीचा दर आपल्याला या ठिकाणी किती दिलाय? 12%. जीएसटीचा दर 12%. तर सीजीएसटीचा दर किती? आताच आपण बघितलं सीजीएसटीचा दर. तर यावरती सीजीएसटीचा दर 6% असणार आणि एसजीएसटीचा दर किती असणार आहे? तो सुद्धा 6%च असणार आहे. दोन्ही दर सारखे. अतिशय सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या मित्रांनो. जीएसटीचा दर 12%, तर सीजीएसटीचा दर 6% आणि एसजीएसटीचा दर 6%, असा प्रश्न येऊ शकतो. परीक्षेमध्ये प्रश्न असाही येऊ शकतो, 12%च्या ऐवजी 18% देतील. जीएसटीचा दर 18% असला तर सीजीएसटीचा दर 9%, एसजीएसटीचा दर 9%. किंवा कधी कधी उलटा प्रश्न विचारला जाईल, फक्त एवढंच सांगितलं जाईल, सीजीएसटीचा दर 6% आहे तर एसजीएसटीचा दर काढा. मग जेवढा सीजीएसटीचा दर तेवढाच, सॉरी, एसजीएसटीचा दर जर का 6% असेल तर सीजीएसटीचा दर काढा. जेवढा तुमचा एसजीएसटीचा दर आहे तेवढा सीजीएसटीचा, दोन्ही सारखे असणार. आणि जीएसटीचा दर या दोघांच्या दुप्पट असतो, एवढं लक्षात घ्या. ओके, चला पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा मुद्दा आपल्याकडे, एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला पडेल? आता ग्राहकाला किती रुपये द्यावे लागतील? हा बेल्ट जो आहे त्याची करपात्र किंमत 586 रुपये. म्हणजे ग्राहकाला ते 586 रुपये तर द्यावेच लागतील. पण त्या 586 रुपयासोबत ग्राहकाला हे 18% पण द्यावे लागतील. हा जो 18% जीएसटी आहे तो सुद्धा ग्राहकाला द्यावा लागेल. मग आपण काय करू, इथं पहिलं लिहू करपात्र रक्कम. करपात्र रक्कम जी आहे आपल्याला, ती करपात्र रक्कम किंवा करपात्र किंमत त्याला या ठिकाणी म्हटलंय. करपात्र किंमत आपण काय म्हणू शकतो? 586 रुपये. ठीक आहे, रुपये 586 ही झाली करपात्र किंमत. आता जीएसटीचा दर
आता जीएसटीचा दर किती बाबा आपल्याकडे दिलाय 18%. मग जीएसटीचा दर 18% असेल तर जीएसटी किती 586 रुपयावर 18%, म्हणजे 586 गुणिले 18 भागिले 100. आता आपण काय करू 586 गुणिले 18 करू, काय येतो गुणाकार बघा. 586 गुणिले 18 आरामात गुणाकार करायचा. चला 18चा पाडा येत नसेल, 8चा पाडा येतोय, 8 × 48 हातच्या आले 4, 8 8 64 आणि 4 68 चे 8 हातच्या आले 6, 8 पंचे 40, 40 आणि 6 झाले 46. ओके, मग इथं आता एक शून्य घेतला बरोबर. त्याच्यानंतर 1 × 6 1 8 8 1 पंचे 5 काय आलं बाबा 8, 8 आणि 6 14 चे 4 हातच्या आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 6 झाले 15, 15 चे 5 हातच्या आला 1, 4 आणि 1 5 आणि 5 10, 10,548. ओके, मग इथं आपण लिहू 10,548 आणि भागिले आपले 100. आता 100 ने भाग लावला तर किती येतील बाबा 10,548 ला जर 100 ने भाग लावला तर 105.48 रुपये. म्हणजे जीएसटीचा जो काही दर 18% होता त्या अनुषंगाने जीएसटी आला 105.48. मग ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल. मग ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम, ग्राहकाला द्यावी लागणारी किंमत, ग्राहकाला बेल्टची द्यावी लागणारी किंमत. ओके, तर ती किंमत किती असणार आहे, ग्राहकाला किती रुपये द्यावे लागतील, ग्राहक किती रुपये देणार दुकानदाराला, तर ती किंमत म्हणजे करपात्र किंमत अधिक जीएसटी. इथे लिहायचं करपात्र किंमत अधिक जीएसटी असणार. ओके, अधिक जीएसटी. करपात्र किंमत जर बघितली तर इथे आपल्याला करपात्र किंमत 586 आहे आणि जीएसटी 105.48. 586 अधिक 105.48. चला आता ही बेरीज करा. 586 अधिक 105.48. चला आता इथं 0.48 आपल्या जागेवर, 6 आणि 5 11, 11चे 1 हातच्याला आला 1, 8 आणि 1 9 झाला आणि हा 6, 691.48 रुपये, 691.48 रुपये एवढे पैसे ग्राहकाला द्यावे लागणार आहे. ओके, म्हणजे ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला पडला, तर ग्राहकाला तो बेल्ट 691.48 रुपयाला पडला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न समजून घ्यावा लागणार आहे. ग्राहकाला किती रुपये द्यावे लागतील, तर बेल्टची जी काही किंमत आहे ती अधिक त्यावरचा जीएसटी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. पुढे आता बघा या ठिकाणी काय दिले, पुढे आपल्याकडे आहे मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी 2800 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. आता याने काय केलंय, मेसर्स रियल पेंटने 2 डबे विकलेले आहेत. किती रुपये, 2800 रुपये करपात्र किमतीचे 2 डबे विकलेले आहेत. जीएसटीचा दर 28% असल्यास कर विचकात सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये असेल. आता लक्षात घ्या, एका डब्याची किंमत एका डब्याची करपात्र किंमत किती बाबा, रुपये 2800. ओके, आता 2 डब्यांची करपात्र किंमत आपण म्हणू, 2 डब्यांची करपात्र किंमत म्हणा, 2 डब्यांची करपात्र किंमत. ओके, किंमत एक डबा 2800 ला, तर 2 डब्यांची किती झाली बाबा आपल्याकडे झाली 28च्या दुप्पट 56, 5600. 2 डब्यांची किंमत झाली 5600 रुपये. ठीक आहे, आता मुद्दा काय की हे 2 डबे त्याने विकले. सीजीएसटीचा दर 28% असल्यास कर विचकात सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये आकारला जाईल. आता सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचं. लक्षात घ्या, जीएसटीचा दर किती बाबा आपल्याला दिलाय 28%. मग सीजीएसटी चा दर आणि एसजीएसटीचा दर बरोबर किती असणार आहे, 14%. बरोबर, सीजीएसटी एसजीएसटीचा दर 14%. प्रश्न काय समजून घ्या, बघा मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकलेत. एका डब्याची किंमत 2800 रुपये, 2 डब्याची किंमत 5600 रुपये. इथं जीएसटीचा दर 28% आहे, तर कर बिचकामध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी किती रुपये असेल. मग आता सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला काढायचं, तर आपण काय करू, हा दर 14%, मग पहिलं सीजीएसटी काढू. सीजीएसटी काय बाबा 14% किती रुपयावरती, 5600 रुपयावरती. 5600 रुपयावर 14% म्हणजे गुणिले 14 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, किती आलं बाबा 56 गुणिले 14. बघा 56 गुणिले 14, बघा 14 सक 84. आता 14चा पाडा येत नसेल तर काय काळजी करू नका, 4 ने गुणा. 14 सक 84 चे 4 आजच्या आले 8,
14 पंचे 70 आणि 8 झाले 78, किती झाले 784, बरोबर रुपये 784. म्हणजे या ठिकाणी जर CGST बघितलं तर 784 रुपये. आता SGST बघा, SGST बरोबर 5,600 रुपयावरती किती 14%, कारण SGST चा दर पण 14%, गुणिले 14 भागिले 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 56 गुणिले 14 तेच आलं रुपये 784. अशा प्रकारे CGST आणि SGST 784 रुपये आकारला जाईल. जास्त काही अवघड नाहीये, सोपे प्रश्न आहे, फक्त सूत्र नीट लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत, या प्रकारचा एक प्रश्न आकडे बदलून बोर्डाच्या परीक्षेला आला होता मागच्या वर्षी. ओके, 3 मार्काला आला होता. इथं काय दिलंय, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची करासह किंमत, कारची रिमोट कंट्रोल कारची करासह किंमत बघा, करासह किंमत किती रुपये बाबा, 1770 रुपये, 1770 एवढी करासह किंमत आहे. जीएसटीचा दर 18% आहे, लक्षात घ्या. जीएसटीचा दर बरोबर 18% आहे. ओके, तर त्या कारची करपात्र किंमत किती आणि त्याचबरोबर त्यावरचा CGST आणि SGST काढायचा. मग आपण काय करू, कारची करपात्र किंमत आपण X रुपये मानू, किंमत X रुपये, बरोबर रुपये X म्हणू, बरोबर. आता याच्यामध्ये जी 1770 रुपये किंमत आहे, ही कारची करासहित किंमत, म्हणजे कारची करपात्र किंमत अधिक जीएसटी केला तर तुम्हाला 1770 रुपये मिळेल. मग आता कारची करपात्र किंमत X आहे, तर जीएसटी किती झाला कारवरती, जीएसटी 18%, म्हणजे X रुपयावर 18% म्हणजे 18 भागिले 100 ने तुम्हाला गुणायचं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 18 गुणिले X, 18X भागिले 100, ही काय झाली कारची कारवरचा जीएसटी. करपात्र किंमत X आणि जीएसटी किती 18X भागिले 100. आता ही जी 1770 रुपये करासह किंमत आहे, ती कशी असणार आहे, करपात्र किंमत अधिक जीएसटी, म्हणजे करपात्र किंमत X अधिक जीएसटी 18X भागिले 100, या दोघांची बेरीज केली की तुम्हाला 1770 रुपये मिळेल. म्हणजे करपात्र किंमत अधिक त्यावरचा जीएसटी बरोबर 1770. तिरकस गुणाकार करू, X गुणिले 100 100X अधिक 18X गुणिले 1 18X भागिले 100 गुणिले 1 100, बरोबर आपल्याकडे 177 वरती 1 शून्य. आता हे 100 भागिले तिकडे गेले गुणिले, पण नंतर घालू. 100 आणि 18 118X भागिले 100 बरोबर 1770 म्हणजे 1770. 100 भागिले तिकडे गेले गुणिले 118X बरोबर 1770. 100 ने गुणलं तर 2 शून्य वाढले. आता X आपल्या जाग्यावर 1770 आणि त्याच्यावरती 2 शून्य आपल्या जाग्यावर, 118 गुणिले इकडे आले भागिले 118 झालं. आता 118 ने 1770 ला भागला बघा, 118 ने काय करायचं 1770 आणि त्याच्यावरती 2 शून्याला भागला बघा, 118 1 118, 7तून 8 जात नाही, 17तून 8 गेले 9, त्याच्यानंतर आपल्याकडे 7तून 2 गेले 5, वरून आले 0, 590. आता बघा 118 गुणिले जर तुम्ही 5 केलं ना, 118 पंचे 590 येतो बघा, 5 8 40, 4 4, 5 1 5 आणि 4 9 आणि 5 1 5, 590 किती पंचे, 118 पंचे आपल्याकडे येतं 590 आणि हे 2 शून्य तुम्ही पुढे घेऊन टाका, म्हणजे 1500 रुपये. X बरोबर रुपये 1500. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, या कारची करपात्र किंमत 1500 रुपये. ठीक आहे, आता करपात्र किंमत 1500, आपल्याला काय काढायचं आता, CGST आणि SGST काढायचा. तर बघा CGST किती झाला, या 1500 रुपयावरती किती टक्के, 1500 रुपयावरती आता जीएसटीचा दर 18%, तर CGST किती असणार 9% असणार. मग ह्या 1500 रुपयावरती 9% म्हणजे गुणिले 9 भागिले 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 15 गुणिले 9 135 रुपये 135. सेम तसंच SGST तसंच आहे, 1500 रुपयावर किती टक्के, CGST 9%, तर SGST पण 9%, गुणिले 9 भागिले 100, हे 2 शून्य गेले, 15 गुणिले 9 135 बरोबर रुपये 135. मित्रांनो, अशा प्रकारे हा प्रश्न थोडासा वेगळा होता पण महत्वाचा होता. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. इथं जरा अडचणी येतात प्रश्न सोडवताना, पण आपण जर रिव्हिजन ची जी काही व्हिडिओ आहे जर तुम्ही 2-3 वेळा बघितले तर तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला आणि पूर्व परीक्षेला मी जी आज चर्चा करतो त्या प्रकारचीच गणित येतील, त्या व्यतिरिक्त दुसरं काय विचारलं जात नाही. आता असा प्रश्न येऊन गेला होता, फक्त आकडे बदलतील एवढं लक्षात घ्या. पुढे बघा, टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा
व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशन पुरवला. एअर कंडिशन वरील CGSTचा दर 14% आकारला तर कर विभागात खालील बाबी काढा. हा प्रश्न जर आला तर तो 4 मार्काला येऊ शकतो किंवा 3 मार्काला. 4 मार्काला येण्याची दाट शक्यता आहे. ओके, बघा एक जी कंपनी आहे, या कंपनीमध्ये जर विचार केला तर पहिला मुद्दा मला विचारला SGSTचा दर. बघा SGSTचा दर किती? CGSTचा दर 18% आहे. तर SGSTचा दर बघा, पहिला प्रश्न आहे SGSTचा दर. ओके, CGST जर 14% तर SGSTचा दर पण किती बाबा? 14% झालं. दुसरा प्रश्न याच्यामध्ये आहे GSTचा दर. GSTचा दर बघा, GSTचा दर बघा, CGST 18, CGST 14, SGST 14. तर GSTचा दर किती? 14च्या दुप्पट झालं 28. ओके, आता बघा या ठिकाणी पहिला तिसरा पॉइंट काय आपल्याला काय करायचं आहे की एसीची कर पात्र किंमत. बघा एसीची कर पात्र किंमत जी आहे, कर पात्र किंमत आपण X रुपये मानू. किंमत बरोबर X रुपये. रुपये X मागाच्या सारखंच, मागाशी जशी कारची तुम्ही करपात्र किंमत काढली होती तशीच इथं करपात्र किंमत काढायची. करपात्र किंमत X आहे आणि जीएसटी सह किंमत 51,200. म्हणजे ही 51,200 कशी असणार आहे? करपात्र किंमत अधिक जीएसटी केला तर तुम्हाला मिळणार 51,200. तर मग अगोदर जीएसटी काढू. चला जीएसटी बरोबर काय बाबा? 28%. X रुपयावर 28% किती होतात? X गुणिले 28 भागिले 100 याचा अर्थ बघा, 28 गुणिले X 28X भागिले 100 रुपये. ही काय झाली? जीएसटी झाला आपला, जीएसटीची किंमत. आता बघा 51,200 रुपये करासह किंमत आहे. म्हणजे करपात्र किंमत X रुपये अधिक त्याच्यावरचा जो कर आहे जीएसटी 28X भागिले 100, या दोघांची जर बेरीज केली तर मला 51,200 रुपये मिळतील करपात्र करासह किंमत. बरोबर की नाही? म्हणजे करपात्र किंमत X रुपये, त्याच्यावरचा कर जीएसटी 28X भागिले 100, दोघांची बेरीज केल्यावर मला करासह किंमत 51,200 रुपये मिळेल. ओके, आता बघा सगळीकडे 100 ने गुणू. खालचे 100 खाली 100 आहे म्हणून X ला 100 ने गुणलं 100X अधिक 28X भागिले 100 ला कशाने गुणा? 100 ने गुणा. बरोबर. आता 51,200 ला जर 100 ने गुणलं तर 2 शून्य वाढतील. हे शून्य गेले. बरोबर. आता 100 आणि 128 राहिले. 100 आणि 28 राहिले. 100 अधिक 28 किती झाले? 128X. 128X आणि बरोबर आपले 512 वरती 1 2 3 4 शून्य. आता 128 गुणिले पलीकडे गेले भागिले X बरोबर 512 वरती 1 2 3 4 शून्य भागिले आपल्याकडे 128. आता 128 ने जर 512 ला भाग लावला, 128 चोक 512 बघा, 8 चोक 32. 128 गुणिले 4 केले की 512 येतात. लक्षात घ्या, 128 चोक तुमच्याकडे 512 तुम्हाला मिळतील. म्हणून X बरोबर 4 लिहिलं आणि त्याच्या पुढे 3 शून्य, 40,000 रुपये. आता बघा इथं लक्षात घ्या, ही जी कर पात्र किंमत आहे 40,000 रुपये, तर हे एक उत्तर आलं. कर पात्र किंमत 40,000 रुपये झालं. हा पण प्रश्न झाला. पुढे जीएसटीची एकूण रक्कम किती? मग आता जीएसटी किती? चौथा प्रश्न, जीएसटी किती? हे जे 40,000 रुपये आहेत याच्यावर किती टक्के बाबा? 40,000 रुपयावरती 28%. म्हणजे गुणिले 28 भागिले 100. 0 0 0 0 गेले म्हणजे 400 गुणिले 28 करा. बघा 28 चोक किती बाबा? 28 गुणिले 2 केलं की 56. 56 2 112. 112 वरती 2 शून्य म्हणजे 11,200. काय झालं बाबा? जीएसटी 11,200. पुढे विचारलंय सीजीएसटीची रक्कम किती? पाचवा मुद्दा सीजीएसटी. सीजीएसटी किती? 40,000 रुपयावरती. 40,000 रुपयावर किती टक्के सीजीएसटी? 40,000 रुपयावरती 14%. कारण सीजीएसटी 14%, एसजीएसटी 14%. गुणिले 14 भागिले 100. हे दोन शून्य गेले. 14 चोक 56 म्हणजे रुपये किती झाले? 5,600. 5,600 सीजीएसटी. आणि मग सहावा मुद्दा एसजीएसटी किती? एसजीएसटी जर तुम्ही विचार केला तर तो पण 40,000 रुपयावरती किती टक्के? 14%. कारण सीजीएसटीचा दर 14% आहे तर एसजीएसटीचा पण 14%. बरोबर. 40,000वर 14% म्हणजे काय? गुणिले 14 भागिले 100. हे दोन गेले. 14 चोक 56 म्हणजे रुपये काय झालं? 5,600. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे. तर बघा मी बाजूला झालो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6 याच्यातला आपल्या या रिव्हिजन मधला. बघा 6व्या प्रश्नामध्ये काय दिलं? इथं तुम्हाला देय जीएसटीचा विचार करायचा आहे. देय जीएसटी. आता देय जीएसटी संकल्पना थोडीशी वेगळी आहे, तर ही संकल्पना पहिले नीट समजून घ्या.
कारण इथं मला देय जीएसटी काढायचं. देय जीएसटी म्हणजे काय? आता हा रमेश नावाचा एक मुलगा आहे, समजा याचं नाव आहे रमेश. रमेशने काय केलं, एक बिझनेस चालू केला. समजा मोबाईलचं त्याने दुकान टाकलं आणि मुंबईला गेला, कुठेतरी मोठ्या मार्केटमध्ये गेला आणि रमेशने खूप सारे मोबाईल्स आणले विकायला. आता हे मोबाईल रमेशने जिथून आणले असेल, समजा त्यांनी मोबाईल 10-12 लाखाचे आणले, पण मोबाईल आणताना काहीतरी जीएसटी दिला त्यांनी. याने समजा जीएसटी दिला, मोबाईल आणल्यानंतर त्यांनी जीएसटी साधारणतः 2 लाख दिलाय. 2 लाख रुपये जीएसटी भरला. जवळपास 50-60 लाखाचे मोबाईल आणले आणि त्याच्यामधून त्याने 2 लाख जीएसटी भरलाय. हा भरलेला जीएसटी त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. हा जीएसटी कुणाला दिलाय? हा एखादा होलसेलर असेल, कंपनीवाला असेल, त्याला त्याने बाबा 2 लाख रुपये जीएसटी दिलाय. त्याच्यानंतर रमेशने काय केलं, हे जे मोबाईल आहे त्याच्या गावामध्ये, त्याच्या शहरामध्ये आणले आणि मोबाईलचं दुकान टाकलं आणि खूप साऱ्या लोकांना हे विकले. हा अजय, विजय, संजय, माधव, बिधव सगळ्या खूप साऱ्या लोकांना विकले. विकल्यानंतर लोकांनी पैसे त्याला दिले. मोबाईलची काय 20,000 25,000 किंमत असेल, त्याच्यासोबत जीएसटी पण याच्याकडे जमा झाला. मग यांनी काय केला, जीएसटी गोळा केला. किती रुपये जीएसटी गोळा केला? साधारणतः याच्याकडून 2.5 लाख रुपये यांनी जीएसटी गोळा केला. 2,50,000 रुपये इतका जीएसटी काय केला, गोळा केलेला आहे. लक्षात घ्या, गोळा केलेला जीएसटी नीट समजून घ्या बरं का. केलेला जीएसटी या ठिकाणी बघा, हा जो जीएसटी आहे, हा जीएसटी त्याने खरेदी करताना भरलाय ऑलरेडी 2 लाख रुपये. त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. आणि गोळा केलेला जो जीएसटी त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. आउटपुट टॅक्स. ओके. आता याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या, देय जीएसटी. आता गंमत अशी आहे की यांनी लोकांकडून जो जीएसटी गोळा केलाय, मोबाईलच्या किमतीसोबत जीएसटी लोकांकडून यांनी जमा केलाय. मग आता हा जीएसटी त्यांनी सरकारकडे जमा केला गेला पाहिजे, बरं की नाही? कारण याच्याकडे जो जीएसटी जमा होतो, किंवा तुम्ही कुठल्याही दुकानात एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा जीएसटीचे पैसे तुम्ही त्या दुकानदाराकडे देता आणि तो दुकानदार पुढे ते जीएसटी पैसे सरकारकडे देतो. मग आता हा जो तुमचा रमेश आहे, तो सरकारला 2.5 लाख रुपये नाही देणार. त्याचा देय जीएसटी तर वेगळा असणार आहे. देय जीएसटी काय असणार आहे जरा नीट समजून घ्या. हा सरकारला 2.5 लाख रुपये नाही देणार. जीएसटी जरी 2.5 लाख रुपये गोळा केला असला तरी हा काय करणार, त्याने ऑलरेडी 2 लाख रुपये भरलेत. मग या 2.5 लाख रुपयामधून त्याने भरलेले 2 लाख रुपये काढून घेणार. त्याने 2 लाख रुपये काढून घेतले, मग किती उरले? 50,000 रुपये. मग तो सरकारकडे फक्त 50,000 रुपये देणार. त्याला म्हणतात देय जीएसटी. देय जीएसटी म्हणजे काय? आउटपुट टॅक्स म्हणजे गोळा केलेला जीएसटी. ओके. वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आता आउटपुट टॅक्स किती? 2,50,000 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती? 2 लाख. 1 2 3 4 5 वजा बाकी केले, किती उरले बाबा? माझ्याकडे 50,000. म्हणजे 50,000 रुपये झाला देय जीएसटी. आता त्याने सरकारला एवढा जीएसटी दिला पाहिजे. तर ही देय जीएसटीची संकल्पना आहे. तर आता आपण इथंच समजून घेऊयात हा प्रश्न 6वा प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर आपण संकल्पना समजून घेतली. आता चेतना स्टोअर्सने काय केलंय? आता चेतना स्टोअर्स, लक्षात घ्या, चेतना स्टोअर्स आहे आपल्याकडे. चेतना स्टोअर्सने काय केलंय? 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिलेला आहे. यांनी काय केलं? काहीतरी खरेदी केली आणि 1,05,000 रुपये जीएसटी दिला. जो दिलेला जीएसटी असतो त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. तो किती बाबा? 1,05,000 रुपये. 1,05,000 रुपये इतका जीएसटी जो आहे त्याने दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे काही सामान त्यांनी आणलं ते सगळं विकून टाकलं चेतना स्टोअर्सने. आणि विकल्यानंतर त्यांनी गोळा केलेला जीएसटी 1,22,500. मग गोळा केलेला जीएसटी, आउटपुट टॅक्स त्याला आपण म्हणू. आउटपुट टॅक्स गोळा केलेला जीएसटी. गोळा केलेला जीएसटी किती रुपये? 1,22,500 एवढा जीएसटी गोळा केला. तर आता देय जीएसटी काढा. देय जीएसटी म्हणजे आता या चेतना स्टोअर्सने सरकारला किती रुपये दिले पाहिजे? ऑलरेडी 1,05,000 रुपये दिलेच आणि गोळा केलेले आहेत 1,22,000. मग या 1,22,000 मधून त्यांनी अगोदर जे पैसे भरले ते वजा करावे लागतील. म्हणजेच इथं आपल्याला आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट करावा लागेल. आउटपुट टॅक्स किती बाबा? 1,22,500 आणि वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती? 1,05,000 रुपये. आता याच्यातून 500 गेले म्हणजे तुमच्याकडं 1,05,000 इथं 1,05,000 10,000 1,05,000 मग किती उरले बाबा? 22,000 रुपये. तर यांच्याकडे उरले 22,000. 1,22,500 मधून 1,05,000 रुपये गेले, 22,000 रुपये उरले. तर यांचा देय जीएसटी आहे तो 22,000. तर देय जीएसटी वरती आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो, त्यामुळे या प्रश्नाच्या तयारीत राहायचं. पुढे बघा,
नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहेत. त्यांना खरेदीवर एकूण 12,000 त्यांनी खरेदीवर एकूण 12,000 रुपये बघा. अरे परत हा एकच प्रश्न, एक मिनिट. यांनी काय केलं बघा, नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीने आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,000 रुपये दिलेला आहे आणि 14,750 रुपये गोळा केला. दिलेला जीएसटी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट जर तुम्ही बघितले तर सेम प्रश्न आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट दिलेला जीएसटी जो आहे तो रुपये आहे 12,500 रुपये आणि आउटपुट टॅक्स ओटी म्हणा शॉर्टकट मध्ये तो आहे 14,750 रुपये. एवढा जीएसटी जो आहे त्यांनी काय केलाय गोळा केलाय. भरलेला जीएसटी 12,500, गोळा केलेला जीएसटी 14,750. मग आता देय जीएसटी किती, सरकारला किती दिला पाहिजे, तर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स 14,750 आणि वजा इनपुट टॅक्स क्रेडिट 12,500. आता वजाबाकी करा. 14,750 मधून 12,500 रुपये वजा करा. 0,522 2,250 रुपये. रुपये 2,250 एवढा जीएसटी त्यांना द्यावा लागेल. एकदम सोपं आहे मित्रांनो. फक्त आपल्याला लक्षात घ्या, इथं एक प्रश्न विचारला होता, त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, तर इनपुट टॅक्स क्रेडिट 12,500 मिळेल आणि देय जीएसटी किती असणार आहे, देय जीएसटी 2,250 असणार आहे. ठीक आहे, सेम क्वेश्चन आहे, काहीच याच्यात बदल नाहीये. बघा पुढे जाऊ. बघा हा प्रश्न आहे ना जरा थोडासा वेगळा प्रश्न आहे. जरा बघा लक्षात घ्या. मी जरा हा जो तक्ता आहे ना जरा खाली घेतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला हा जो प्रश्न आहे जरा नीट समजेल, कारण प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. नीट व्यवस्थित सगळ्या गोष्टी कशा समजतील त्याच्यावर आपल्याला जरा लक्ष द्यायचं. बघा बरं का, तक्ता थोडासा खाली आलेला आहे. बघा या ठिकाणी आता मला काय करायचंय, बघा इथं काय झालंय नीट समजून घ्या. आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला. बघा आमिर एंटरप्राइजेस, समजा इथं मी काय लिहितो शॉर्टकट मध्ये आमिर एंटरप्राइजेस लिहितो. एंटरप्राइजेस, आमिर एंटरप्राइजेस आपल्याकडे आहे हा. या आमिर एंटरप्राइजेसने काय केलं, या ठिकाणी जर नीट बघितलं, आमिर एंटरप्राइजेसने जीएसटी दिलेला आहे आणि जीएसटी गोळा पण केलेला आहे. नीट लक्षात घ्या. आमिर एंटरप्राइजेसचा विषय काय झाला की आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरलेला आहे. याने किती रुपये भरला जीएसटी, रुपये 3,800 एवढा जीएसटी भरलेला आहे. आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना, कोणाला विकल्यात, अकबरी ब्रदर्सला. बरं का लक्षात घ्या, अकबरी ब्रदर्सला. अकबरी ब्रदर्स, अकबरी ब्रदर्स ब्रदर्स यांना काय केलं की या चॉकलेट सॉसच्या बाटल्या विकल्या. आता विकल्यानंतर यांनी काय केलंय की अकबरी ब्रदर्स कडून 4,100 रुपये जीएसटी गोळा केला. रुपये 4,100 इतका जीएसटी काय केला, अकबरी ब्रदर्स कडून गोळा केला. बघा आमिर एंटरप्राइजेसचं काय झालंय, यांनी कोणाकडून घेतल्यात माहिती नाही, पण बाटल्या घेतल्या आणि जितका काही बिल झाला होता त्याच्यावरती 3,800 रुपये जीएसटी भरलाय. ओके, म्हणजे आमिर एंटरप्राइजेस साठी 3,800 रुपये झाला इनपुट टॅक्स क्रेडिट आणि 4,100 रुपये तो आउटपुट टॅक्स गोळा केलेला जीएसटी. पुढे काय झालंय, मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या. कोणी घेतल्यात, मयंक. मयंक फूड कॉर्नर. बघा मयंक फूड कॉर्नरने काय केलं, या ज्या बाटल्या आहेत त्या अकबरी ब्रदर्स कडून घेतल्या विकत आणि अकबरी ब्रदर्सला किती रुपये जीएसटी दिला, 4,500 रुपये जीएसटी दिलेला आहे. जीएसटी देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा, त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा सी जीएसटी आणि एस जीएसटी काढा. एकदम साधा सोपा प्रश्न. चला पहिला आमिर एंटरप्राइजेसचा विचार करू. आमिर साठी 3,800 रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट, कारण त्यांनी ते पैसे भरलेत आणि 4,100 रुपये गोळा केलेला जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स. बघा भरलेला जीएसटी, आमिर एंटरप्राइजेसने भरलेला जीएसटी किती, रुपये 3,800 बरोबर. गोळा केलेला जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स रुपये 4,100 बरोबर का. भरलेला जीएसटी, गोळा केलेला जीएसटी. मग देय जीएसटी किती असतो, देय जीएसटी म्हणजे भरलेला जीएसटी वजा गोळा केलेला जीएसटी. बरोबर, सॉरी गोळा केलेला जीएसटी वजा भरलेला जीएसटी. हा झाला तुमचा आउटपुट टॅक्स वजा हा इनपुट टॅक्स क्रेडिट. याला तुम्ही आउटपुट टॅक्स म्हणणार गोळा केलेला जीएसटी आणि याला म्हणणार इनपुट टॅक्स क्रेडिट भरलेला जीएसटी. तर 4,100 मधून 3,800 गेले, रुपये किती राहिले, 300 रुपये. रुपये 300 हा झाला देय जीएसटी. आता जीएसटी 300 आहे तर सी जीएसटी एस जीएसटी याच्या निम्मे असणार. सी जीएसटी 300च्या निम्मे झाले बाबा तुमच्याकडे 150 आणि इथं झालं निम्मे झाले 150. ओके, आता पुढे बघा अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदर्सने 4,100 रुपये जीएसटी भरलेला आहे. मग भरलेले पैसे किती, रुपये 4,100 आणि गोळा केलेला जीएसटी 4,500 रुपये आहे. मग इथं लिहा रुपये 4,500.
मग आता देय जीएसटी किती, 4,500 मधून 4,100 गेले, राहिले 400 रुपये, रुपये 400. तर देय जीएसटी 400 आहे, तर सीजीएसटी किती आला, 200 रुपये, रुपये 200. आणि एस जीएसटी आला रुपये 200. झालं. आता मयंक फूड कॉर्नरचा जर विचार केला तर त्याने भरलेला जीएसटी 4,500 रुपये आहे. इथं तुम्ही लिहू शकता 4,500 रुपये. पण याने गोळा केलेला जीएसटी दिला नाही, त्याच्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी इथं काय नाही लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता एक व्यवस्थित बनवावा लागेल. तक्त्याच्या आधारावर जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते समजायला थोडंसं आपल्याला सोपं पडेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. पुढे आपल्याकडे काही प्रश्न आहे. त्याच्यामध्ये बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न परताव्याचा दर लक्षात घ्या. परताव्याचा दर, इथे एक सूत्र लक्षात घ्यायचं परताव्याच्या दराचं. चला आपण नंतरच बघू. परताव्याचा दर इथे लिहितो. चला, परताव्याचा दर, परताव्याचा दर आहे परताव्याचा दर, बरं का. सूत्र परताव्याचा दर बरोबर लाभांश, मिळालेला एकूण लाभांश, एकूण लाभांश तुम्हाला किती मिळाला, भागिले एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक गुणिले 100. हा एक सूत्र आहे. हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. परताव्याचा दर काढायला 100% खूप वेळा प्रश्न येऊन गेला आहे, रेट ऑफ रिटर्न. तर तो काढण्याचं सूत्र काय, एकूण लाभांश, जेवढा तुम्हाला लाभांश मिळालाय तो भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. तर बघा, बाजारभाव, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या लिहा. बाजारभाव, बाजारभाव बरोबर रुपये 80. त्याच्यानंतर अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे, दर्शनी किंमत, दर्शनी किंमत, दर्शनी किंमत किती बाबा, रुपये 100. आणि त्याच्यानंतर 50 शेअर्स विकत घेतले. शेअर्सची संख्या, शेअर्सची संख्या, शेअर्सची संख्या बरोबर किती बाबा, 50 शेअर्स विकत घेतलेत. ओके. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला. लाभांश, लाभांश जो दिलाय, लाभांश बरोबर दिलेला आहे 20%. तर परताव्याचा दर काढा. तर त्याच्यासाठी मला दोन गोष्टी गरजेच्या आहे, लाभांश आणि एकूण गुंतवणूक. तर पहिले आपण काय करू, एकूण गुंतवणूक काढू. एकूण गुंतवणूक. ओके. एकूण गुंतवणूक काय बाबा आपल्याकडे कशी काढणार, एकूण गुंतवणूक म्हणजे बाजारभाव. गुंतवणूक नेहमी बाजारभावावरती काढली जाते. एकूण बाजारभाव 80 रुपये आहे आणि 50 शेअर्स विकत घेतले, म्हणजे बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या जर केली तर तुम्हाला काय मिळतं, एकूण गुंतवणूक. बाजारभाव 80 रुपये आहे आणि शेअर्सची संख्या 50 आहे. 8×45 किती झाले बाबा, रुपये 4,000. 4,000 रुपये काय झाले बाबा एकूण गुंतवणूक. आता आपण लाभांश काढू, एकूण लाभांश. पहिली गोष्ट, एका शेअरवरील लाभांश काढू. एका शेअर वरील लाभांश, वरील लाभांश. ओके. लाभांश, लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर काढला जातो. आता एका शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये. त्या 100 रुपयावरती किती टक्के लाभांशचा दर आहे, 20%. 100 रुपयावर 20% आहे, म्हणजे याचा अर्थ 100 रुपयावरती 20% म्हणजे 20/100 झाले. आता हे 100 गेले, किती राहिले बाबा, रुपये 20, रुपये 20. एका शेअरवरचा लाभांश 20 रुपये. तर मग एकूण लाभांश किती, आपल्याला एकूण लाभांश पाहिजे. एकूण लाभांश किती झाला आपल्याकडे बघा, एकूण लाभांश एका शेअरवर 20%, तर एकूण किती, एकूण शेअर आहेत 50. एका शेअरवरचा 20% गुणिले एकूण शेअर आहेत 50, 5 दुने 10 रुपये, आपल्याकडे 1000. 1000 रुपये झाला एकूण लाभांश. तर आता परताव्याचा दर काढायचं, हे सूत्र लिहायचं. आणि एकूण लाभांश किती, 1000 भागिले एकूण गुंतवणूक किती, 4000. बरं का, एकूण लाभांश 1000 आहे, एकूण गुंतवणूक 4000 आहे, आणि गुणिले करायचे 100, गुणिले 100. ओके. 1 2 1 2 शून्य गेले, हा एक आणि हा एक शून्य घेतला. 100/4, 100ला 4ने भाग लावला, 25 उत्तर आलं. फक्त टक्के लिहा, 25%. एकूण लाभांश किती झाला बाबा, 25% लाभांश आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. एकदम सोपा प्रश्न आहे. परताव्याचा दर हा प्रश्न हमखास बऱ्याचदा विचारला जातो. या प्रश्नाची आपली चांगली तयारी असली पाहिजे. चला पुढे जाऊया. बघा पुढे, जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्स मध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. कंपनी ए. बघा आता या ठिकाणी आपण एक तक्ता तयार करू मस्त छानपैकी. कंपनी, आता आपल्याकडे कंपनी काय, एबीसी आहे.
बरोबर. त्याच्यानंतर दर्शनी किंमत एक आपण या ठिकाणी काढू, दर्शनी किंमत. ओके, दर्शनी किंमत. त्याच्यानंतर आपण इथं काय करू, बाजारभाव. दर्शनी किंमत अधिक मूल्य, मूल्य मूल्य बघा, दर्शनी किंमत आणि इथं बाजारभाव. चला, बाजारभाव. आणि त्याच्यानंतर मग इथं आपल्याकडे बाजारभाव केला, गुंतवणूक, शेअरची संख्या, शेअर्सची संख्या. आणि नंतर मग आपण लिहू गुंतवणूक, गुंतवणूक. असा तक्ता तयार केला की जरा सोडवायला समजायला थोडंसं सोपं जातं. 3 कंपनी आहेत. एक कंपनी आहे ए, दुसरी कंपनी आहे बी, तिसरी कंपनी आहे सी आणि त्याच्यानंतर एक आपलं एकूणचा हा एक कॉल, एक रो. बघा, कंपनी आपल्याकडे ए आहे, बी आहे, सी आहे. बघा, दर्शनी किंमत 2 रुपये आहे आणि अधिमूल्य 18 रुपये. आता 2 रुपये दर्शनी किंमत, तर बाजारभाव किती, 18 रुपये. अधिमूल्य म्हणजे वाढलाय. 2 अधिक 18 किती झाला, 20 रुपये 20. बरोबर. इथं रुपये 2 दर्शनी किंमत, बाजारभाव 20 रुपये. 200 शेअर्स घेतले. किती शेअर्स घेतले, 200 शेअर्स घेतले. मग किती रुपये गुंतवणूक झाली बाबा, 2 दुने 4. त्याच्यावरती हे 2-3 शून्य दिले, 1 2 3, 4000 रुपये गुंतवणूक झाली. गुंतवणूक म्हणजे शेअरची संख्या गुणिले बाजारभाव. कंपनी बी मध्ये दर्शनी किंमत नाही दिली, बाजारभाव रुपये 500 दिलाय. 500 बाजारभाव असलेले 45 शेअर्स. आता बघा, 45 गुणिले 5 करा. 5 5 25, हातच्याला 2, 4 5 20 आणि 2 22. 22 वरती 2 शून्य, सॉरी 225 वरती 2 शून्य म्हणजे 22,500 रुपये. या ठिकाणी काय येईल, 22,500 रुपये, 22,500 एवढी गुंतवणूक झाली. बरं का, एकूण गुंतवणूक म्हणजे बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. त्याच्यानंतर सी कंपनीमध्ये आपल्याला बाजारभाव दिलाय 10,540 आणि एकच शेअर घेतलेला आहे, म्हणजे किती रुपये झाले तेवढेच, 10,540. ठीक आहे. आता मला काय करायचंय, आता या ठिकाणी एकूण गुंतवणूक किती येते आपल्याला काढायचं. एकूण गुंतवणूक काढा. बघा, एकूण गुंतवणूक काढण्यासाठी कॅल्क्युलेशन करू. 0 अधिक 0 अधिक 0 बरोबर 0. 4 अधिक 0 4 आणि हा 4, इथं झाले 4. बघा, 5 आणि 5 10 आणि 0 10 चे 0, हातच्याला 1. 1 आला, 1 आणि 0 1 झाला, 1 आणि 2 3 झालं, 3 आणि 4 झाले 7 झाले. बरोबर. आणि त्याच्यानंतर 2 आणि 1 3, 37,040 रुपये. तर यांची जी एकूण गुंतवणूक आहे ती साधारणतः 37,040 रुपये असेल. एकदा कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित करून बघा. या ठिकाणी बघा, मी बाजूला जातोय, तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही तो स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा मित्रांनो, अजून आपल्याला पुढे काही बरीचशी एक्झाम्पल्स बघायचे, तर ती बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरेच विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर. जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. ठीक आहे. पुढे बघा, पुढे अजून 2-3 काही क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये बघा, श्रीमती देशपांडे यांनी बघा असा एक प्रश्न विचारला जातो. श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवणूक, 5 रुपये दर्शनी किमतीचे 20 रुपये. बघा, लक्षात घ्या, श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून. बघा, एकूण गुंतवणूक जर तुम्ही बघितले तर इथे एकूण गुंतवणूक किती बाबा, 20,000 रुपये. रुपये 20,000. बरोबर. 5 रुपये दर्शनी किमतीचे 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले. आता दर्शनी किंमत, शेअरची जी दर्शनी किंमत आहे ती बघा, दर्शनी किंमत, शेअरची दर्शनी किंमत काय बाबा, 5 रुपये दर्शनी किमतीचे, रुपये 5. आणि शेअर जो आहे तो 20 रुपये अधिमूल्यावरती आहे. मग इथं आपण लिहू अधिमूल्य. अधिमूल्य बरोबर जर तुम्ही बघितलं, अधिमूल्य बरोबर रुपये 20 आहे. मग शेअरचा बाजारभाव किती झाला, बाजारभाव पहिलं काढणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही शेअर विकत घेता, तो काही तुम्ही दर्शनी किमतीवर नाही घेत. शेअर विकत घेताना बाजारभावावरती विकत घेतो. तर बाजारभाव जो आहे तो किती असणार आहे, 20 रुपये अधिमूल्य, 5 रुपये दर्शनी किंमत, म्हणजे तुमचा बाजारभावाला 25. तर आपल्याला आता काय सांगितलं की त्यांनी किती शेअर्स विकत घेतले. तर शेअर्सची संख्या जर काढायची असेल, शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव, एवढं लक्षात ठेवायचं. बाजारभाव, एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. गुंतवणूक किती, 20,000 रुपये आहे. मग इथं लिहायचं 20,000 भागिले किती बाबा, 25. बघा, 25 चोक 200, 25 8 200 झाले, 8 200 म्हणून 800 म्हणजे किती झालं, 20,000 ला 25 ने भाग लावला, तुमच्याकडे उत्तर आलं 800. तर अशा प्रकारे मित्रांनो शेअरची संख्या आपल्याकडे 800 रुपये येईल. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट, सॉरी, शेअरची संख्या जी आहे ते एकूण 800 असणार आहे. चला आता पुढे जाऊयात. 11वा झाला. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचे 2 प्रश्न अतिशय सोपे आहेत
आणि एक एक मार्काला बऱ्याचदा हे पुढचे प्रश्न येऊन गेलेले आहेत. आता बघा असे प्रश्न आपण या ठिकाणी बघू. इथे लक्षात घ्या, आपल्याला काय दिलंय की इथे एका शेअरचा बाजारभाव ₹200 आहे. बरोबर, एका शेअरचा बाजारभाव ₹200 आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली, तर शेअरची खरेदी किंमत काढा. बघा बाजारभाव आपल्याला काय दिलाय, बाजारभाव शेअरचा बाजारभाव जो आहे तो ₹200. ठीक आहे. त्याच्यानंतर दलाली, दलालीचा दर, दर दलालीचा जो दर आहे तो आपल्याला दिलाय 0.3%. मग दलाली किती, दलाली जी आहे ती किती झाली, ₹200 बाजारभावावरती किती टक्के, 0.3%. 0.3 भागिले 100, 0 गेले, काय राहिलं 2 गुणिले 0.3. आता बेत्रिक 6 म्हणून 0.6 रुपये 0.6. आता शेअरची खरेदी किंमत, शेअरची काय करायची आपल्याला, खरेदी किंमत किती रुपयाला मिळेल. बघा आता या ठिकाणी काय करायचंय, हा जो कोणी व्यक्ती असेल त्याला जेव्हा शेअर विकत घ्यायचा असतो, आता याला शेअर विकत घ्यायचा आहे म्हणजे हे ₹200 तर त्याला द्यावेच लागणार आहेत. पण ते ₹200 द्यावे लागणार, त्याच्यासोबत दलाली पण द्यावी लागणार. म्हणजे ₹200 अधिक दलाली म्हणजे बाजारभाव अधिक दलाली. बाजारभाव किंवा एकूण गुंतवणूक असेल किंवा बाजारभाव अधिक दलाली, अधिक दलाली, बाजारभाव अधिक दलाली. बाजारभाव किती, ₹200 अधिक दलाली 0.6 आहे. ₹200 बाजारभाव, दलाली 0.6 म्हणजे किती झालं, 200.6 रुपये. 200.6 ही झाली दलाली, ही झाली खरेदी किंमत शेअरची. आणि जर विक्री किंमत असेल तर शेअर विकल्यानंतर ₹200 मिळतील आणि त्याच्यातून दलाली म्हणून 0.3 रुपये रिटर्न द्यावे लागणार. बघा लक्षात घ्या एक सूत्र, शेअरची खरेदी किंमत म्हणजे बाजारभाव अधिक दलाली आणि शेअरची विक्री किंमत म्हणजे बाजारभाव वजा दलाली. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पुढचं जे काही गणित आहे ते विक्री किंमतीवरती आहे. बघा एका शेअरचा बाजारभाव ₹1000. आता बघा बाजारभाव जो आहे, शेअरचा बाजारभाव बरोबर ₹1000. ओके. आणि त्यावर 0.1% दलाली, दलालीचा जो दर आहे, दलालीचा दर आपल्याला दिलेला आहे 0.1%. मग दलाली किती झाली बाबा, 0.1% नुसार दलाली जी आहे ती ₹1000 किती, 0.1% म्हणजे गुणिले 0.1 भागिले 100. हे दोन आणि हे दोन शून्य गेले, म्हणजे आपल्याकडे उरतंय 10 गुणिले 0.1. 10 गुणिले 0.1 म्हणजे काय, ₹1. ₹1 काय झाली बाबा दलाली. आता विक्रीनंतर मिळणारी किंमत, माहिती लिहायचं, विक्रीनंतर मिळणारी किंमत म्हणजे विक्री किंमत, विक्री किंमत शेअरची विक्री किंमत. ओके, ती म्हणजे काय, बाजारभाव. आता इथं लक्षात घ्या, हा जो कोणी व्यक्ती आहे त्यांनी शेअर विकल्यानंतर त्याला ₹1000 मिळणार, पण त्या ₹1000 मधले ₹1 जी दलाली आहे ती त्याला दलालाला द्यावी लागणार. म्हणजे ₹1 मायनस करावा लागणार. म्हणजे बाजारभाव वजा दलाली असं या ठिकाणी लिहायचं. बाजारभाव वजा दलाली. बाजारभाव ₹1000 वजा दलाली ₹1. किती राहिले बाबा, 999. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. चला पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. तर हे दोन प्रश्न, जो मगाशी एक बघितला आणि आता जो आपण बघतोय, दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला बऱ्याचदा येतो. त्यामुळे हे दोन्ही प्रश्न आपल्याला नीट समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता पुढचा एक तक्ता आहे. हा तक्ता आपल्याला 1-2 वेळा येऊन गेलाय. पुढचा प्रश्न बघा, 14वा तक्ता आहे. तर या प्रश्नात बघा की दर्शनी किंमत दिले, मूल्य प्रकार दिलाय, बाजारभाव दिलाय. तर रिकाम्या जागा भरा. बघा दर्शनी किंमत ₹100, मूल्य सममूल्यावरती, मूल्य प्रकार सममूल्यावरती. सममूल्यावरती म्हणजे बाजारभाव तेवढाच राहिला, बाजारभाव बदलणार नाही. आता दर्शनी किंमत माहिती नाहीये, मूल्य प्रकार अधिमूल्य म्हणजे ₹500 वाढलेत, बाजारभाव ₹500 वाढलेला आहे. ₹500 वाढून तो 575 वर गेला. म्हणजे किती रुपये होता आधी, ₹75 असणार. बरोबर, आधी ₹75 होता, म्हणूनच तो ₹75 मध्ये ज्यावेळेस ₹500 ऍड केलं तर 575 झाले. आता इथं दर्शनी किंमत ₹10 होती आणि बाजारभाव ₹5. कमी झालाय का वाढलाय, बाजारभाव कमी झालेला आहे. पण किती कमी झालाय बाजारभाव, ₹5. म्हणजे तो अवमूल्य झालाय, अवमूल्य कमी झाला म्हणजेच अवमूल्य झालंय. अवमूल्य किती रुपयाने झालंय, ₹5. ₹5 कमी झालाय. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अर्थनियोजन हे प्रकरण समजून घेऊ शकतो बोर्डाच्या परीक्षेसाठी आणि आपल्या येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी. खूप महत्वाची ही चर्चा होती. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला जे बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.